करते? सावधानाचा डबा बांधते भाऊ. ती संभाजीनगरची घटना माहित पडली का तुम्हाला? हो, एवढी माहित मारते. पडली ना, संभाजीनगरची घटना माहित पडली. काय सांगणार तू आताच्या जनतेला मग? आताच्या जनताला, आताच्या मुलाला असं सांगते, आई वडिलांकडनं नाही झालं तर घेऊ नका तुम्ही, कारण त्यांची परिस्थिती तशी असते. कोणत्याही मुलाला असं करायला नाही पाहिजे. एकच मुलांना एकच सांगते, कारण की परिस्थिती माणूस तुम्ही बी करा, आणि तुमचं करिअर जर तुम्ही कधी मोठं केलं ना, तुमची इच्छा ती पुरी होईल. स्वतःच्या हिमतीवर फोन घेऊन टाका. स्वतःच्या हिमतीवर होतं, घेत नाही माणूस, घेतं. कारण आता तू नाही घेतलं का, तुम्ही आयफोन घेतला, माझ्याजवळ पैसे नव्हते, तुला हप्त्याने पैसे काढले तुम्ही, आणि हप्त्याने भरले नाही का पैसे, मग त्याची मी बाबाने असं नाही करायला पाहिजे होतं. कारण परिस्थिती त्यांची परिस्थिती असते, नाईवडिलांची परिस्थिती असते बेटा, असं नाही करायला पाहिजे भावाने. कसं नाही करायला पाहिजे, प्रत्येक आई वडिलांना व मुलांना तेच सांगायचं, असं तुम्ही कदम करू नका. कसं त्यांचं ते गेले तर गेले, तो बिचारा गेला तर गेला भाऊ, पण आई वडिलांना पण निघून गेला ना, काय फायदा झाला? आणि आई वडिलांचं स्वप्न काय असतं, आपला मुलगा मोठं व्हा, लहानाचं मोठं व्हा, ते मोठं हे करावं, त्याच स्वप्न असतं. पण असं कोणत्याच गुणाने करू नका तुम्ही. जर तुमच्या आई वडिलांची परिस्थिती नसणार तर करू नका असं. तुमच्या हिमतीवर करा तुम्ही, कारण तुम्ही बी करा, कष्ट करा, ते करा, तुमच्या हिमतीवर तुम्ही घेऊ शकता. पण असं कोणतं लहान मोठ्या मुलाने करायला नाही पाहिजे.